पारत पोलीस ठाणे हद्दीतील शेलूद येथे अवैध गौण खनिज उत्खननावर छापा, 31 लाखांचा मुद्देमाल जप्त. शेलूद शिवारात पोलिसांची मोठी कारवाई, जेसीबीसह 2 ट्रॅक्टर ताब्यात. भोकरदन तालुक्यातील शेलूद शिवारामध्ये धरणाजवळ सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खनन आणि वाहतुकीवर पारत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक जेसीबी आणि 2 ट्रॅक्टरसह एकूण 31,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 3 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 3:30 सुमारास शेलूद शिवारातील धरणाजवळ विनापरवाना मुरुमाचे उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस कर्मचारी गणेश किसनराव निकम यांनी पथकासह घटनास्थळी धाड टाकली. यावेळी आरोपी हे जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये मुरुम भरून त्याची चोरटी वाहतूक करताना आढळून आले. जप्त केलेला मुद्देमाल जेसीबी 20 लाख रुपये किमतीचे पिवळ्या रंगाचे जेसीबी क्रमांक MH21 BV 1181, स्वराज ट्रॅक्टर 5,53,000 रुपये किमतीचा स्वराज 744 XT ट्रॅक्टर मुरुम भरलेल्या ट्रॉलीसह, महिंद्रा ट्रॅक्टर 5,50,000 रुपये किमतीचा महिंद्रा योवोटेक प्लस 585 ट्रॅक्टर रिकाम्या ट्रॉलीसह असा एकूण 31,03,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींची नावे: या प्रकरणी विशाल गणेश गावंडे वय 23 राहणार शेलूद, आनंद उर्फ पवन गणेश सोनवणे वय 21 राहणार शेलूद आणि रवींद्र प्रभू कवसकर वय 27 राहणार वडोद तांगडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस हवालदार KD दांडगे यांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नेमाने करीत आहेत. शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना.